हॅलो रोहन, वेलकम टू कॅपिट्यूड द कॅपिटल ऑफ लर्निंग. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या कॅपिट्यूडच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आपल्या येणाऱ्या परीक्षा महाडिस्कॉम ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स म्हणजे कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदाकरिता जे इन्फॉर्मेशन हँडआउट रिलीज झालेलं आहे आणि ॲडमिट कार्डबद्दलची जी अपडेट आलेली आहे ही पूर्ण अपडेट आपण आजच्या या छोट्याशा सेशनमध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला आजच आपल्या कॅपिट्यूडच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ऑलवरती क्लिक करायचं आहे, कारण की तुम्हाला येणाऱ्या महाडिस्कॉम, महापरीक्षण, महाट्रान्सको किंवा कुठल्याही महत्त्वाच्या अपडेट्स जे आहे आपण सर्वप्रथम देत असतो. ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला काही दिवसापूर्वीच आपल्या ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स ठीक आहे या पदाकरिता जो एक्झामिनेशनचा पॅटर्न बदल झालेला आहे याबाबतची संपूर्ण तुम्हाला माहिती दिली आहे. आता या इन्फॉर्मेशन हँडआउटमध्ये आज काय दिलेलं आहे हे तुम्हाला समजून सांगतोय. व्यवस्थितरित्या तुम्हाला पाहायचं आहे आणि जर तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं असेल तर त्याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड केलेली आहे. तिथे तुम्ही क्लिक करून आपल्या ॲडमिट कार्डवरती जो रोल नंबर किंवा तुमच्याकडे जो रजिस्ट्रेशन नंबर असतो आणि तुमचा जो पासवर्ड आहे त्याला घेऊन तुम्ही ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करून ठेवा आणि आजच करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला 16, 17 आणि 18 तारखेला होणाऱ्या पेपरसाठी जी काही अपडेट राहील, ठीक आहे, जे काही तुमचं टेस्ट सेंटर राहील हे तुम्हाला आधीच माहिती पडेल. माझं रिकमेंडेशन हेच राहील, माझी विनवणी तुम्हाला हेच राहील की परीक्षेच्या आदल्या दिवशी हे न करता 2 ते 3 दिवसाआधी, कमीत कमी 2 ते 3 दिवसाआधी तरी तुमची एक्झामिनेशन सेंटर आणि कुठली जिल्हा तुम्हाला मिळालेला आहे हे तुम्ही पहा. जर घराच्या दूर असेल तर तुम्हाला तुमची राहण्याची आणि जायची सोय तुम्हालाही करता येईल. ठीक आहे, त्यासाठीच ॲडमिट कार्ड पाहणं खूप गरजेचं आहे. आता बघा, इन्फॉर्मेशन हँडआउटमध्ये काय दिलेलं आहे मी तुम्हाला सर्वप्रथम समजून सांगतोय. ॲडव्हर्टिजमेंट नंबर 5/2023 इन्फॉर्मेशन हँडआउट फॉर द ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स. आता सर्वप्रथम मी तुम्हाला आशा करू इच्छितो की जर तुम्हाला एक्झामिनेशनचा पॅटर्न माहिती नसेल तर तुम्हाला पॅटर्न सर्वप्रथम सांगतोय. रिसेंटली नुकताच काही दिवसाआधीच आपल्याकडे जो स्ट्रक्चर आहे म्हणजे जो पॅटर्न आहे एक्झामिनेशनचा बदलण्यात आलेला आहे. पहिले जो पॅटर्न होता आपल्याकडे 50, 40, 20 आणि 20 होता. म्हणजेच 50 प्रश्न टेक्निकल नॉलेजला होते. ठीक आहे, आपल्याकडे रिझनिंगला 40 प्रश्न होते, क्वांटिटेटिव्हला 20 प्रश्न आणि मराठीला 20 प्रश्न होते. ठीक आहे, पण आता मात्र तुम्हाला एका प्रश्नाकरिता 2 मार्क हे मिळणार आहेत. ठीक आहे, आणि जो प्रश्नांची जी संख्या आहे ही कमी करण्यात आलेली आहे. आपल्याकडे प्रोफेशनल नॉलेजमध्ये जे आहेत हे 50 प्रश्न होते, तर आपल्याकडे 25च प्रश्न आता तुम्हाला विचारण्यात येईल, जे की 50 मार्कांसाठी येईल. आणि महत्त्वाची बातमी अशी की रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह आणि ॲप्टिट्यूड ह्यामध्ये जे 50 प्रश्न हे तुम्हाला 100 मार्क मिळवून देतील. म्हणजे तुमच्या प्रोफेशनल नॉलेजपेक्षा सगळ्यात जास्त जे वेटेज आहे हे तुमच्या नॉन टेक्निकलवरती ठरण्यात आलेलं आहे. आणि अजून म्हणजे बरेच विद्यार्थ्यांची आपल्याकडे क्वेरी होती की सर हा पेपर मराठीमध्ये राहील की इंग्लिशमध्ये. आता इथे बघा, तुम्हाला इथे व्हर्जन देण्यात आलेलं आहे, बायलिंग्युअल राहील, म्हणजेच मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये राहणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजायला. आणि याचा जो एक्झामिनेशनचा जो टाईम आहे हा 75 मिनिटाची तुमची एक्झामिनेशन राहील. म्हणजे 75 मिनिटं, 75 प्रश्न आणि 75 मिनिटंच तुम्हाला राहतील. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला 150 मार्कांचा हा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. आणि यासाठी म्हणजेच नुसतंच 75 मिनिटं नाही की तुम्हाला एक जवळपास 2 ते 2.5 तास जे आहे तुम्हाला सेंटरवरती राहावे लागेल. हे पूर्ण खालच्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. आता बघा, हा तर आपला एक्झामिनेशनचा पॅटर्न होता. आय होप तुम्हाला हा एक्झामिनेशनचा पॅटर्न समजला असेल. ठीक आहे, तर सर्वात जास्त तुम्हाला जो नॉन टेक्निकल जे आहेत हे 100 मार्क मिळवून देणार आहे, तर तुम्हाला याची तयारी करायची आहे. ठीक आहे, याबाबतची कशी टेस्ट सोडवायची, सॅम्पल टेस्ट वगैरे कशी सोडवायची मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगणार आहोत. आता बघा, निगेटिव्ह मार्किंग हे राहण्यात आहे. ठीक आहे, इथे बघा खाली या पॅराग्राफमध्ये दिले आहे. मी पूर्ण पॅराग्राफ वाचत नाही, डायरेक्टली सरळ सांगतो तुम्हाला. ठीक आहे, 1/4 जे मार्क्स आहे, म्हणजे बघा एक जर प्रश्न तुमचा चुकला, ठीक आहे, जसं आपल्याकडे एका प्रश्नाला जो आहे आपल्याकडे 2 मार्क मिळतात आहे. ठीक आहे, जर तुम्ही एक प्रश्न बरोबर केला आणि एक प्रश्न चुकवला, ठीक आहे, जर तुम्ही चुकवलेला प्रश्न आहे तर त्यासाठी तुमचे 0.5 मार्क जे आहे हे कट करण्यात येतील तुम्ही मिळवलेल्या मार्कामधून. तर म्हणून तुम्हाला ॲक्युरेसी मेंटेन ठेवायची आहे आणि जेवढे प्रश्न तुम्हाला ॲक्युरेट येतात तेवढेच तुम्हाला अटेम्प्ट करायचं, जेणेकरून तुमची निगेटिव्ह मार्किंगमुळे स्कोर हा कमी होणार नाही. हे सर्व माहिती आपल्या या इन्फॉर्मेशन हँडआउटवरती तुम्हाला इथे दिलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजायला आलं. आणि जर तुम्हाला हा एक्झामिनेशनचा पॅटर्न जो आहे हा नवीन वाटत असेल तर नक्कीच तुमची याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे, कारण की 16, 17, 18 तारखेला होणाऱ्या पेपरसाठी ही माहिती जी आहे तुम्हाला मी पुरवतो आहे. ओके, इथपर्यंत झालेलं आहे. आता बघा, ही माहिती इथेच संपत नाही, तर तुम्हाला अजूनही काही जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ना मी तुम्हाला देतो की ते तुम्हाला महत्त्वाचे पाहायचे आहेत. कारण बरेच विद्यार्थी काय होतं, एक्झामिनेशनचा पॅटर्न जो आहे हा पाहून घेतात, सिलेबस कसं आहे ते हे त्यांना माहिती नसतं. सिलेबसची वगैरे सर्व पूर्ण माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिली आहे. आता बघा, रिझनिंगमध्ये क्वांटिटेटिव्ह आणि मराठी लँग्वेजमध्ये कसल्या प्रकारचे प्रश्न राहील, हा IBPS पेपर घेत असतो, त्याकरिता तुम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आता बघा, सॅम्पल क्वेश्चन दिले आहेत. याचा अर्थ असा नाही की अशाच प्रकारचे प्रश्न येतील किंवा हेच प्रश्न येतील, हे फक्त सॅम्पल तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. पण मात्र आपण आपल्या मॉक टेस्टमध्ये जे आहे हे सर्व प्रकारचे ॲक्युरेट IBPS पॅटर्ननुसारच याच पद्धतीने आपण प्रश्न डेव्हलप करून दिलेले आहे. बघा, तुम्हाला बरेच विद्यार्थ्यांना वाटत होतं की क्वांटिटेटिव्हमध्ये आपल्याकडे DI सुद्धा येणार नाही, तर इथे बघा DIचं सुद्धा सॅम्पल दिलेलं आहे. ठीक आहे, मराठीमध्ये एररसुद्धा तुम्हाला यामध्ये विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, आपल्याकडे अरिथमॅटिकचे सुद्धा प्रश्न आहे, मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा प्रश्न दिलेले आहेत. ठीक आहे, तर हा एक वेगळा पॅटर्न झाला. सॅम्पल प्रश्न तुम्हाला पाहायचे आहेत. ओके, आता बरेच विद्यार्थ्यांना ह्या
कलर कोडिंगचा इश्यू होतो, ठीक आहे, की एक्झामिनेशनमध्ये सोडवताना ते मार्क फॉर रिव्ह्यू करतात, कधी कधी त्याला सोडवत नाही, कधी कधी त्याला अटेम्प्टसुद्धा करत नाही. ही चूक मात्र करू नका. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना तुम्हाला सांगतोय, बघा जर तुम्ही सिलेक्ट केलं असेल, ठीक आहे, हे जे कलर कोडिंग लक्षात ठेवा. पहिलं कलर कोडिंग म्हणजे काय, जर तुम्ही प्रश्नाला व्हिजिटच नसेल केलं, पाहिलंच नसेल, तर हा ग्रे कलरचा लिहून येतो, ठीक आहे. जर तुम्ही त्याला व्हिजिट करून एकदा क्लिक करून आले असेल तर तुमच्याकडे हा असा रेड कलरचा आयकॉन येतो, ठीक आहे. जर तुम्ही त्या प्रश्नाला सोडवलं असेल तर हा असा ग्रीन कलरचा आयकॉन होऊन जातो, म्हणजे त्या नंबरचा प्रश्न, ठीक आहे. आणि जर तुम्ही त्याला ॲज अ मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजे आणि सबमिट, ठीक आहे. हे बघा, मार्क फॉर रिव्ह्यू आणि आन्सर्ड अँड मार्क फॉर रिव्ह्यू यामध्ये फरक मी तुम्हाला सांगतोय. ते बघा, हा 2 पर्पल कलरचे आयकॉन्स आहेत, ठीक आहे. हा मार्क फॉर रिव्ह्यू याचा अर्थ काय होतो, की तुम्ही या प्रश्नाला मार्क करून ठेवलेलं आहे, कारण की थोड्या वेळानंतर तुम्ही याला रिवाईज करून किंवा थोड्या वेळानंतर परत विचार करून या प्रश्नाला सोडवणार आहात. पण जर तुम्ही याला मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवला असेल, ठीक आहे, तर हा प्रश्न तुमचा कन्सिडर होत नाही तुमच्या सिलेक्शनसाठी. पण मात्र जर तुम्ही ह्या प्रश्नाला मार्क फॉर रिव्ह्यू आणि इथे सिलेक्ट करून ठेवलं असेल, जर समजा 5 आपल्याकडे ऑप्शन येतात, आणि हे सुद्धा सांगतो आपल्याकडे ABCDE 5 असे ऑप्शन येणार आहेत, 4 ऑप्शनचा हा पेपर नाही आहे, हे पण सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं समजा तुम्ही दुसरा किंवा पहिला ऑप्शन सिलेक्ट केला असेल आणि त्याला मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवलं, जरी तुम्ही पेपर सोडवला आणि सबमिट केला, पण जो तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवलेला जो पेपर आहे, क्वेश्चन आहे, हा सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल. ग्राह्य धरण्यात येईल याचा अर्थ काय, तो तुमच्या इव्हॅल्युएशनसाठी कन्सिडर करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला जर तुमचा चुकला किंवा तो बरोबर आहे त्यानुसार तुम्हाला मार्क्स देण्यात येईल किंवा कमी करण्यात येईल, ठीक आहे. डिपेंड की तुमचा चुकलेला आहे की तो बरोबर आहे. जर बरोबर असेल आणि मार्क फॉर रिव्ह्यू करून जर तुम्ही सबमिट केला असेल तर तुम्हाला त्याचा 2 मार्क मिळेल, आणि मार्क फॉर रिव्ह्यू करून सबमिट करून ठेवला असेल त्याला, ठीक आहे, आणि जर समजा तो चुकलेला असेल, नंबर चुकीचा ऑप्शन तुम्ही निवडला असेल, त्याचे सुद्धा मार्क्स कट करण्यात येईल. तर म्हणून हे जे ऑप्शन्स आहेत हे समजून घेत चला, कारण की या छोट्या छोट्या चुका बरेच विद्यार्थी करतात. ॲक्युरेटली अटेम्प्ट करून सुद्धा मग अशा छोट्या छोट्या सिली मिस्टेक्समुळे आपल्याला मार्क्स मिळत नाही, ठीक आहे. तर ही होती आपल्याकडे संपूर्ण इन्फॉर्मेशन. आता आपल्याकडे काय काय घेऊन जायचं एक्झामिनेशन सेंटरसाठी, ठीक आहे. हे बघा, यामध्ये कॉल लेटर घेऊन जायचं आहे, ठीक आहे. रिकमेंडेशन राहील की 2 फोटो घेऊन जा, एक तुमच्या ॲडमिट कार्डवरती स्टिक करून जा, आणि तुमच्याकडे जे फोटो ID कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा जे आयडेंटिटी प्रूफसाठी लागते त्याची फोटोकॉपी आणि त्याची ओरिजिनल प्रत ही घेऊन जायची असते. म्हणजे बघा काय काय घेऊन जायचं तुम्हाला. एकतर झालं आपल्याकडे ॲडमिट कार्ड, ठीक आहे, कमीत कमी आपल्याकडे 2 फोटो घेऊन जायचे, ठीक आहे, फोटोकॉपी घेऊन जायची, ठीक आहे, आपल्या आधार कार्डची, पॅन कार्डची, आणि ते ओरिजिनलसुद्धा. हे मिनिमम क्रायटेरिया असतं आणि आपल्याकडे बॉल पेन हा कन्सिडर करण्यात आलेला आहे, ठीक आहे, यामध्ये मेन्शन करण्यात आला, ठीक आहे. तर ही होती आपल्याकडे इन्फॉर्मेशन हँडआउट पूर्ण आपल्या यासाठीची, ठीक आहे. आता बघा, हा एक्झामिनेशनचा पॅटर्नमध्ये बरेच विद्यार्थ्यांना आजकाल पॅनिक झालेला आहे की सर आता नुकताच पेपर पॅटर्न बदलला आहे, याची आम्ही प्रॅक्टिस कशी करू. मित्रांनो, तुम्हाला सांगतोय, आजच आपलं कॅपिट्यूटचं ॲप्लिकेशन जे आहे, ठीक आहे, हे डाउनलोड करून घ्या, ठीक आहे. आणि ही जी टेस्ट सिरीज मी तुम्हाला रिकमेंड केलेली आहे, ही टेस्ट सिरीज जी आहे तुम्ही आजच सोडवणं प्रयत्न करा, कारण की यामध्ये आपण बघा, मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे, यामध्ये आपण जे आहेत 10 टेस्ट सिरीज आपण देतोय, ठीक आहे. यामध्ये आपण 10 टोटल टेस्ट देतोय, ठीक आहे. ह्या पूर्ण नॉन टेक्निकल म्हणजे 50 प्रश्न, 100 मार्क आणि 50 मिनिटं, ठीक आहे, या पद्धतीने देतोय, जेणेकरून तुमची एकूण 500 प्रश्नांची पूर्ण तयारी जी आहे या मॉक टेस्टच्या आधारे होऊन जाईल, ठीक आहे. काय होईल यामुळे, की तुमचा जो कॉन्फिडन्स आहे एक्झामिनेशनच्या आधी हा इतका बूस्ट होऊन जाईल, कारण की एकदम IBPS पॅटर्नने जर तुम्हाला आधी तयारी कराल तर तुम्हाला 100 मार्काची जी तयारी आहे ही तुम्हाला या मॉक टेस्टमधून मिळेल, आणि एकदम अफोर्डेबल प्राइजेसमध्ये आम्ही तुमच्यासाठी लॉन्च केलेली आहे, आणि ही तुम्ही वेबसाईटवरती किंवा आपल्या लॅपटॉपवरती सुद्धा देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला रिअल एक्झाम इंटरफेस पाहायला मिळेल, ठीक आहे. फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला 10 टेस्ट द्यायचे आहे, सर्वच्या सर्व टेस्ट अपलोड झालेले आहेत, ठीक आहे, आणि तुम्ही ते कधीही देऊ शकता, ठीक आहे. याची संपूर्ण माहिती दिली आणि काही अडचण असल्यास या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. आता बरेच विद्यार्थ्यांना हा इश्यू असतो की सर आमचे रिजनिंगचे काही टॉपिक राहिलेले आहे, मराठीचे काही टॉपिक राहिलेले आहे, की काही क्रॅश कोर्स तुमच्याकडे आहे का असा. हो, आमच्याकडे क्रॅश कोर्स सुद्धा आहे. जर तुम्ही क्रॅश कोर्स जॉईन करत इच्छिता तर हा जो JA60 हा कुपन कोड वापरून आपला हा ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स आहे, ज्यामध्ये तो आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, ठीक आहे, रिजनिंग आणि मराठी तिन्ही विषयांचा क्रॅश कोर्स 50+ अवर्समध्ये आपण कंप्लीट केलेला आहे, हा सुद्धा पाहू शकता. आता बघा, वेळ कमी आहे याचा अर्थ असा नाही की हा तुम्हाला जो कोर्स आहे हा कमी पडेल किंवा तुमच्या परीक्षेमध्ये यातले टॉपिक्स येणार नाही. जर तुम्ही कंप्लीट करू इच्छिताल तर आता डेफिनेटली तुम्हाला ॲज इट इज क्वेश्चन जे आहे तुम्हाला परीक्षेमध्ये पाहावयास मिळेल. सेम पॅटर्नचे प्रश्न जे आहेत तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये दिसेल, ठीक आहे. याच्यासाठी कुपन कोड मी तुम्हाला देतो JA60, ठीक आहे. हा कुपन कोड वापरून या कोर्सला तुम्ही एनरोल करू शकता. आणि सगळ्यांसाठी रिकमेंडेशन हे राहील की सगळ्यांनी मात्र जे काही विद्यार्थी आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंटच्या परीक्षेची तयारी करत आहात, ठीक आहे, आणि तुमची एक्झामिनेशन आहे, त्या विद्यार्थ्यांनी हेही मात्र मॉक टेस्ट एक्झामिनेशनच्या आधी द्यायचे, जेणेकरून तुम्हाला जो एक्झामिनेशनचा पॅटर्न आहे आणि सगळ्यात जास्त जे मार्क्स मिळणार आहेत आपल्या या पेपर पॅटर्नमध्ये ते तुम्हाला मिळवण्यात येईल. आणि एक्झामिनेशनसाठी जो तुमचा कॉन्फिडन्स राहील हा एकदम हाय लेवलपर्यंत राहील, आणि
जो तुमच्या 100 मार्कांमध्ये जास्तीत जास्त तुम्ही मार्क मिळवू शकता जर याची तुम्ही प्रॅक्टिस केली असेल. ठीक आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे. आपले कॅपिटोट्सचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून मॉक टेस्टसुद्धा एनरोल करून त्याची प्रॅक्टिस सुरू करायची आणि काही अडचण असल्यास ठीक आहे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. ठीक आहे. तर ही होती मित्रांनो पूर्ण माहिती आपल्या ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदाकरिताची भरती आलेली आहे, त्याचं ॲडमिट कार्ड आणि इन्फॉर्मेशन हँडआउटबद्दल. ठीक आहे. तुमचे 2 लँग्वेजमध्ये प्रश्न राहणार आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये. ठीक आहे. ही सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेही विद्यार्थी ज्युनियर असिस्टंट अकाउंटची तयारी करत आहेत आणि या परीक्षेसाठी त्यांनी अर्ज केलेला आहे आणि या परीक्षेला जाणार आहेत. ठीक आहे. तर ही माहिती आवडल्यास आपल्या ज्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे अँड आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन. मी तुम्हाला परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. सर्वांनी चांगल्या पद्धतीने पेपर सोडवून या. भेटूया लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.